मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील संविधान चौकात बदलापूर येथे झालेल्या घटनेचा भाजपच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला। बदलापूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, त्यामुळे या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत भाजप पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारी शक्तीचा विजय हो, नारी शक्तीचा विजय हो। बदलापूर मधला लढा दबाला ताबडतोब फाशी झालीच पाहिजे। जे माणुसकीला काही असणारी जी घटना घडली त्याबद्दल आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांच्या वतीनं आम्ही तिथं आता निषेध व्यक्त करतोय। ही जी घटना घडली आहे ती माणुसकीला काही असण्यासारखीच आहे आणि हे या गोष्टीला निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलं। तरी जे आता बाकीचे जे पक्ष आहेत त्याचं राजकीय भांडवल करण्याचा जो प्रयत्न करत आहे तसं न करता हे जे सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक चांगल्या पद्धतीने आपण सोडू शकतो आणि हे भांडवल न करता असं सगळ्यांना न्याय मिळावा या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू। आम्ही भारतीय जनता पार्टीवर युतीचं जे आणि युतीचे जे काय कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे आणि आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही लेखीपत्र दिलेलं आहे, सगळं आम्ही फॉलोअप करत आहे आणि त्याच्यावर ज्या नराधमानं जी घटना घडवून आणली त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर हे शिक्षा व्हावी असं आम्ही सगळ्या माहितीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर त्यांना निवेदन केलेलं आहे। बदलापूरमध्ये नुकतेच घडलेली शाळेतील अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचाराची घटना खरंच खूप निंदनीय आहे। आज आपल्या देशातल्या प्रत्येक नारीला सन्मान करणाऱ्या आज अनेक योजना आहेत की नारींना सन्मान मिळावा म्हणून, परंतु या अत्याचार घटनेचं कुठेतरी चुकीचं राजकारण केलेलं दिसतं। मात्र आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यासाठीच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत निषेध करण्यासाठी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून ज्यांनी नारीला सन्मानाने जगायला शिकवलं त्या देशामध्ये नारीने सन्मानानं आणि सुरक्षित जगलं गेलं पाहिजे। शाळेमध्ये घडलेल्या या अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार ही खरंच निंदनीय गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय इथे कुठेही पक्षाचं किंवा कुठेही राजकारण नाही तर आम्ही तरी म्हणून की सगळ्यांनी एक व्हावं आणि अशा घडणाऱ्या या नराधमास योग्य त्या वेळी फाशी झाली पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा अशा घटना वारंवार घडणार नाहीत। आज नारींना सन्मान देण्यासाठी आमच्याकडे लेक लाडकी योजना आहे, लेक सुरक्षित योजना आहे, लेक लखपती योजना आहे, नारी सन्मान योजना आहे, सुकन्या योजना आहे। अशा माध्यमातून लाडकी बहीण योजना किंवा स्वावलंबी महिला सबलीकरण याच्यामधून महिला सुरक्षित व्हावी, ती स्वावलंबनाने समाजामध्ये वावरावी आणि लेखींना सुद्धा चांगलं शिक्षण देता यावं यासाठी त्यांना आम्ही अनेक महिलांच्या दृष्टिकोनातून योजना करत आहोत। त्यामुळे आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा आहे की खरंच त्या शाळेतला तो नराधम विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे। धन्यवाद।